Hello students. Today we are going to discuss new important topic wavefront and Huygens principle from our chapter number 7th wave optics. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे हायजेन्स प्रिन्सिपल आणि वेव्हफ्रंट. हे दोन टॉपिक आपण आज पाहणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं न्यूटन्स कॉर्पसल्स थेरी ऑफ लाईट, म्हणजे लाईटचं नेचर हे ड्वेल नेचर कशा प्रकारे असतं हे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आज आपण हायजेनची वेव्ह थेरी आपण स्टडी करणार आहोत. हा दुसरा सायंटिस्ट आहे, याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हायजेन नावाचा एक सायंटिस्ट होता ज्यानं लाईटला वेव्ह नेचर मानलं, म्हणजे लाईटचं जे नेचर आहे ते वेव्ह नेचर आहे असं त्यानं मानलं. त्यानं लाईट करता संपूर्ण वेव्ह थेरी त्यानं बनवली आणि वेव्ह नेचर, त्याचं नेचर हे वेव्ह नेचर आहे असं त्यानं मानलं. या थेरीच्या साहाय्यानं त्यानं इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन हे सर्व फिनॉमिनॉन्स, म्हणजे ह्या सगळ्या घटना त्यानं समजून सांगितल्या. याच्या साहाय्यानं त्याला सर्व समजून सांगता आलं. मग प्रश्न निर्माण झाला की लाईट ही कार्पसल नेचर जर आहे, म्हणजे कार्पसल थेरी आहे किंवा कार्पसल नेचर आहे, पार्टिकल नेचर आहे की वेव्ह नेचर आहे बरं, आणि म्हणून लाईटला ड्वेल नेचर आहे असं मानलं गेलं. तर लाईटचं नेचर जे आहे ते नेमकेपणानं कशा प्रकारचं आहे तर ड्वेल नेचर आहे, हे लक्षात घ्या. इन सम ऑफ द हॅपनिंग्स इट बिहेव्स लाईक द पार्टिकल. या पार्टिकल नेचरवरती संपूर्ण जॉमेट्रिक ऑप्टिक्स हा संपूर्ण त्याच्यावरती डिपेंड आहे, अवलंबून आहे. वेव्ह अंडर वेव्ह ऑप्टिक्स इज द ब्रांच ऑफ ऑप्टिक्स इन विच वी स्टडी अबाउट द हॅपनिंग्स ऑफ इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन ऑफ द लाईट. म्हणजे इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन आणि पोलरायझेशनचा स्टडी आपल्याला याच्या साहाय्यानं करता येतो. हायजेननं वेव्ह ऑप्टिक्स जो स्टार्ट केला त्यानं वेव्ह थेरी त्याची मांडली बघा. आणि या वेव्ह ऑप्टिक्स मध्ये आपण काय काय नेमकं स्टडी करणार आहोत, तर पहिला टॉपिक आपण स्टडी करणार आहोत वेव्हफ्रंट. हायजेननं ॲझ्युम केलं होतं की लाईट म्हणजे वेव्ह फॉर्म आहे, ज्याच्या साहाय्यानं त्यानं इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन यासारखे फिनॉमिनॉन्स त्यानं समजून दिले. इंटरफेरन्स म्हणजे दोन लाईट एकमेकांमध्ये मिक्सअप होतात. डिफ्रॅक्शन याचा अर्थ बेंडिंग ऑफ द रे राउंड ऑब्स्ट्रॅकल्स. हे पोलरायझेशन म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये लाईट ट्रॅव्हल होतो. हे फिनॉमिनॉन्स जे आहेत ना ते त्यानं समजून दिले. हायजेनच्या म्हणण्यानुसार लाईट ही जेव्हा एका जागेवरून प्रपोगेट होणारे, एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी ती जाणारे, तेव्हा ती वेव्हफॉर्म मध्ये प्रपोगेट होणारे, वेव्हफॉर्मच्या स्वरूपात, वेव्हच्या स्वरूपात ती प्रपोगेट होणारे, तेव्हा प्रायमरी वेव्हफ्रंट, सेकंडरी वेव्हफ्रंट म्हणजे काय हे आपण या ठिकाणी त्यानं समजून दिलेलं आहे, ते आपण पाहणार आहे. तसेच वेव्हफ्रंट हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, हे पण आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत, शिकणार आहोत. हायजेननं लाईट ही एक वेव्ह नेचर आहे असं त्यानं मानलं होतं बघा. लाईटला ड्वेल नेचर त्यानं मानलेलं आहे. एक आहे ते पार्टिकल नेचर आहे व दुसरं आहे ते वेव्ह नेचर आहे. वेव्ह नेचर याकरता मानलं की सम हॅपनिंग्स लाईक इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन ऑफ द लाईट हे सर्व जॉमेट्रिक ऑप्टिक्स लावून प्रूव्ह करता आलेलं
नाही आणि म्हणून हायजन जे आहे त्या सायंटिस्टनं सपोज लाईट ॲज अ वेव्ह आणि म्हणून हायजननुसार लाईट एका पॉइंटकडून दुसऱ्या पॉइंटकडे कशा पद्धतीनं जाणार आहे, प्रपोगेट करणार आहे हे समजून देण्याकरिता त्यानं हायजन्सचं प्रिन्सिपल आपल्याला या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. हे प्रिन्सिपल आपण वेव्हफ्रंटच्या थेरीवरनं समजून घेणार आहोत, हे लक्षात घ्या. मग वेव्हफ्रंट म्हणजे नेमकं काय बरं, ते किती प्रकारचे असतात हे आपण आज या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वेव्हफ्रंटची डेफिनेशन काय बरं, तर इट इज डिफाइंड ॲज continuous locus of all the particles of a medium which vibrating in the same phase. याला आपण वेव्हफ्रंट असं आपण म्हणत असतो. इट इज कॉल्ड ॲज द वेव्हफ्रंट. हे समजून घेण्याकरता खाली डायग्राम दिलेले आहे बघा. कन्सिडर, या डायग्राम मध्ये कन्सिडर अ पॉइंट सोर्स, कन्सिडर अ पॉइंट सोर्स कॅपिटल एस ऑफ द लाईट सिच्युएटेड इन एअर. हा पॉइंट सोर्स एअर मध्ये मांडलेला आहे. द वेव्स ऑफ लाईट एमिटेड बाय द सोर्स ट्रॅव्हल्स इन ऑल पॉसिबल डिरेक्शन्स. याच्यामधून बाहेर पडणाऱ्या वेव्स सगळ्या बाजूला पसरतात, चारी बाजूला ऑल पॉसिबल डायरेक्शन्सला त्या वेव्स एमिट केल्या जातात. आता समजा इफ c इज द वेलॉसिटी ऑफ द लाईट इन एअर, म्हणजे लाईटची वेलॉसिटी आपण c कन्सिडर केली. इच वेव्ह विल कव्हर अ डिस्टन्स. मग त्या प्रत्येक वेव्हनं किती डिस्टन्स कव्हर केलं बरं, तर ct, c फॉर द वेलॉसिटी, t फॉर द टाइम. कारण वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्स इज इक्वल टू काय होणार, वेलॉसिटी इन टू टाइम. मग वेलॉसिटी c झाली, टाइम काय झाला t. ओके, अँड इट विल रिचेस द सरफेस ऑफ द स्पियर. आणि ती वेव्ह ct एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करून कुठं पोहोचते, त्या सरफेस वरती पोहोचते बघा. ओके, म्हणजे त्या सर्कलची स्पियरची रेडियस आहे ct आणि तेवढं डिस्टन्स कव्हर करून ती वेव्ह कुठं पोहोचलेली असते, तर सरफेस ऑफ द स्पियर हॅव्हिंग रेडियस ct विथ द सोर्स ॲट इट्स सेंटर. तो सोर्स हा सेंटर असतो. सच अ स्पेरिकल सरफेस is called as spherical wavefront. If at small t is equal to 0, the source has emitted a crust. A crust will be produced at every point on the surface of the sphere after time t. म्हणजे जर एका वेव्हचा क्रस्ट बाहेर पडला तर सगळ्या वेव्हचा क्रस्ट त्या ठिकाणी एमिट होतो. आणि समजा स्पियर वरती पोहोचताना जर ट्रप असेल तर सगळ्या वेव्हचा ट्रप त्या ठिकाणी पोहोचणार. म्हणजे तिथल्या सगळ्या पार्टिकलचा फेज सरफेस वरती पोहोचताना कसा असणार आहे, सेम अशा प्रकारचा असणार आहे. दस एव्हरी पॉइंट ऑन द स्पेरिकल वेव्हफ्रंट इज इन द सेम फेज. याचा अर्थ असा झाला की या ठिकाणचा फेज, इथं असणारा फेज, या ठिकाणच्या पॉइंटचा फेज, इथला फेज, सगळ्या पॉइंटवरचा जो फेज आहे या सगळ्या स्पियरवरच्या सर्व पॉइंटचा, लोकसचा म्हणजे ग्रुप किंवा बंच आहे तो पार्टिकलचा सगळ्या, तर त्या सर्वाचा फेज कसा आहे, सेम आहे. तुम्हाला माहिती, क्रस्ट एकत्र आलं तर इन फेज असतं, क्रस्ट आणि ट्रप एकत्र आलं तर आउट ऑफ फेज असतं. क्रस्ट असेल तर +180 राहणार, ट्रप आलं तर -180, म्हणजे ते अपोजिट फेज झालं. तसं या लोकसवरती पोहोचताना तो ग्रुप जो असतो, पार्टिकलचा बंच असतो, त्या सर्व पार्टिकलचा फेज हा सेम असतो. म्हणजे एकाच वेळेस त्या वेव्स एमिट होतात, एस सोर्स मधनं बाहेर पडतात, ct एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करतात आणि कुठं पोहोचतात, तर त्या स्पियरवरती, लोकसवरती. आणि तो जो बंच असतो, पार्टिकलचा ग्रुप असतो, यालाच आपण काय म्हणत असतो, तर वेव्हफ्रंट. देअरफॉर वेव्हफ्रंट कॅन बी डिफाइंड ॲज द लोकस ऑफ all the points of the medium to which the wave reaches simultaneously. एकाच वेळेस सर्व वेव्ह पोहोचतात. so that all the points are in the same phase. सर्वचे सर्व पॉइंट कसे असतात, तर सेम फेजला असतात. ओके, isn't it? एक सोर्स ऑफ लाईट आहे ज्याच्यामधून वेव्स बाहेर पडत आहेत इन ऑल पॉसिबल डिरेक्शन्स. यावर काही पॉइंट्स सेम फेजवर असतात. हे सर्व जॉईन
जर आपण केले तर त्याचा लोकस तयार झालेला होता हे आपण पाहिलं आणि त्यालाच आपण काय नाव दिलेलं आहे तर प्रायमरी वेव्हफ्रंट. म्हणजे आता इथं हा प्रायमरी सोर्स आहे, या ठिकाणी दाखवलेला जो आहे तो काय आहे, या ठिकाणी दाखवलेला हा सोर्स आहे. लक्षात घ्या, इथून वेव्हज बाहेर पडून कुठं आल्या, इथं आल्या. हा काय झाला तर थोडक्यामध्ये लोकस तयार झाला, त्याला वेव्हफ्रंट असं म्हटलं. हा कसला वेव्हफ्रंट झाला, प्रायमरी वेव्हफ्रंट झाला. ओके, तर हायजेनच्या प्रिन्सिपलनुसार हायजेन सपोज दॅट दिस प्रायमरी वेव्हफ्रंट acts as the new wavefront of the light. न्यू वेव्हफ्रंट ऑफ द लाईट तो काय म्हणून ऍक्ट होतो, एक नवीन वेव्हफ्रंट म्हणून त्या ठिकाणी तो ऍक्ट झालेला असतो. हा प्रायमरी वेव्हफ्रंट पुन्हा लाईट वेव्स काय करतो, एमिट करतो. दस लाईट वेव्स आर एमिटेड इन ऑल पॉसिबल डिरेक्शन्स. असे इन्फानाइट सर्कल्स आपण बनवू शकतो की हे सर्व सेम फेज चे पॉइंट्स आहेत हे लक्षात घ्या. या लोकसला हायजेननं काय नाव दिलेलं आहे तर वेव्हलेट्स असं नाव दिलेलं आहे. या वेव्हलेट्सला टच करत दुसरा लोकस या ठिकाणी ड्रॉ केला, त्याला आपण नाव दिलेलं आहे सेकंडरी वेव्हफ्रंट, हा बाहेरचा एटसेट्रा. त्याच्यानंतर टर्शरी, असे अनेक वेव्हफ्रंट तयार होतात. म्हणजे हायजेनच्या प्रिन्सिपलनुसार हा प्रायमरी सोर्स आहे, तो प्रायमरी वेव्हज एमिट करतो, सिटी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं की इथं पोहोचतो. हा प्रायमरी वेव्हफ्रंट तयार झाला, हा प्रायमरी वेव्हफ्रंट आहे. याच्यावरचा हा पॉइंट आता काय होतो, हा जो पॉइंट आहे तो सेकंडरी वेव्हफ्रंट म्हणून ऍक्ट होतो. तो सेकंडरी वेव्हज अशा पद्धतीनं ऑल पॉसिबल डिरेक्शन्सला एमिट करतो आणि मग अशा पद्धतीनं हा परत आणखी एक वेव्हफ्रंट इथं काढलेला आहे, याला आपण काय म्हणत असतो, सेकंडरी वेव्हफ्रंट. परत त्याच्यावरचे पॉइंट वेव्हज एमिट करतात आणि टर्शरी वेव्हफ्रंट तयार होतो. अशा पद्धतीनं ही प्रोसेस कंटिन्यू पुढे पुढे जात राहते आणि म्हणजे लाईटचा सोर्स हा इथून बाहेर पडल्यानंतर, इथून बाहेर पडला असं एस मधून की तो सरळ रेषेमध्ये असा पुढे जातो ऑल पॉसिबल डिरेक्शन्सला. इकडे असेल तर इकडे जाणार, इकडे असेल तर इकडे जाणार, असं आहे. म्हणजे थोडक्यात इथं हा सोर्स आहे, हा सोर्स असा लाईट एमिट करतो आणि ही लाईट वेव्ह अशी पुढे पुढे जात राहते. म्हणजे लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन द फॉरवर्ड डायरेक्शन, ती पाठीमागं येत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून हे जे सेमी सर्कल जे काढलेले आहेत की हे आतल्या साईडचे, हे डॉटेड दाखवलेत बघा. फ्रंट साईडचे जे सेमी सर्कल आहे ते कसे कंटिन्युअस आहे, म्हणजे लाईट हा प्रपोगेट होताना फॉरवर्ड डायरेक्शनला प्रपोगेट होत असतो, असा त्याचा अर्थ आहे. इथं आपण डायग्राम मध्ये बघू शकता की हा स्पेरिकल अशा प्रकारचा हा वेव्हफ्रंट या ठिकाणी तयार झालेला आहे आणि तो स्पेरिकल वेव्हफ्रंट हा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पुढे जात राहतो. हा खाली दाखवलेला हा प्रायमरी वेव्हफ्रंट आहे, हा सुद्धा अशा पद्धतीनं पुढे पुढे जात राहतो. इथं सुद्धा बघा या डायग्राम मध्ये प्लेन वेव्हफ्रंटची डायग्राम आहे ही. या डायग्राम मध्ये बॅक साईडला डॉटेड आहे, फ्रंट साईडला कंटिन्युअस आहे. सिटी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, हा अशा पद्धतीनं हा प्रायमरी वेव्हफ्रंट झाला. त्याच्या पुढे आलं की सेकंडरी वेव्हफ्रंट, त्याच्या पुढे आलं की टर्शरी वेव्हफ्रंट. अशा पद्धतीनं या ठिकाणी हा वेव्हफ्रंट प्रोपोगेट होत राहतो. इथं डायग्राम मध्ये दाखवलं हा प्लेन वेव्हफ्रंट आहे, तर वरच्या डायग्राम मध्ये दाखवलेला हा स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हायजेन नावाच्या सायंटिस्टनं यावरती आधारित एक प्रिन्सिपल तयार केलेलं आहे, ज्याला आपण हायजेन्स प्रिन्सिपल असं म्हणतो. अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे, हे स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. एव्हरी पॉइंट ऑन द वेव्हफ्रंट ऍक्ट्स ॲज द सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. प्रत्येक जो पॉइंट असतो वेव्हफ्रंट वरचा तो काय म्हणून ऍक्ट होतो बरं, सेकंडरी सोर्स. पहिला प्रायमरी सोर्स असतो आणि वेव्हफ्रंट वरचे जे पॉइंट असतात ते काय म्हणून ऍक्ट झाले, सेकंडरी सोर्स. सेंडिंग आउट द सेकंडरी वेव्हज, त्याच्यामधनं सेकंडरी सोर्स मधनं काय बाहेर पडणार, सेकंडरी वेव्हज बाहेर पडणार. द एनव्हलप ऑफ, म्हणजे त्याला जो कव्हर आहे, एनव्हलप ऑफ ऑल दीज सेकंडरी वेव्हज, सेकंडरी वेव्ह ज्या बाहेर पडलेल्या आहेत त्याला जो कव्हर आपण काढतो पुढचा, तर ऍट एनी इन्स्टंट म्हणजे पुढच्या क्षणाला गिव्स द न्यू वेव्हफ्रंट ऍट दॅट इन्स्टंट,
तो नवीन वेवफ्रंट असतो. म्हणजे पहिला प्रायमरी झाला की दुसरा सेकंडरी, तिसरा टर्शरी. अशा पद्धतीनं पहिली प्रायमरी वेव्ह, दुसरी सेकंडरी, तिसरी टर्शरी. अशा प्रकारे जसजसं लाईट पुढं पुढं जात राहतो तसं प्रत्येक पॉइंट हा सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होतो, थर्ड सोर्स तयार होतो, फोर्थ सोर्स तयार होतो. अशा पद्धतीनं लाईट हा फॉरवर्ड डायरेक्शननं प्रोपोगेट होत राहतो. हे हायजन नावाच्या सायंटिस्टनं या प्रिन्सिपल वरून सांगितलेलं आहे. हे त्याचं स्टेटमेंट हे अत्यंत महत्वाचं आहे. ओके, थँक्यू.